मराठवाड्यामध्ये पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांचाही चिखल केलाय. होय, नांदेड जिल्ह्यात सततच्या पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालेलं आहे. गोदावरीसह उपनद्यांना आलेल्या या पुरामुळे नदीकाठच्या शेतजमिनी वाहून गेलेल्या असून सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांनी शासनाकडे एकरी 50,000 रुपयांची तत्काळ आर्थिक मदतीची मागणी केलेली आहे. तर या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी. अशा पद्धतीनं हा पाऊस होता आणि आता काय परिस्थिती आहे पिकाची? एक दोन वेळेस नाही, आज पाचवी ते 6वी वेळेस आहे हे पाणी येऊन येतं. आणि गोदावरीचं बॅकवॉटर आल्यामुळं हे पाणी सगळे याच्यात घुसले, सगळं पीक वाहून गेले. पहा तुम्ही पीक, याला एक शेंग सुद्धा राहिली नाही. आता एक शेंग नाही, एक शेंग. मंत्री आलेत, चाललेत, सगळीकडे जे आलेत फिरायलेत, रोडवरून फिरायले, गावामध्ये शेतामध्ये तर कोणत्याच मंत्री आणखीन उतरला नाही. आमच्या संघ शेतामध्ये उतरावं त्या मंत्र्याला, कोणत्याही मंत्री एकही मंत्री उतरणार तयार नाहीत. गाड्या यायलेत, मोठ्या यायल्यात, रोडवर थांबायलेत, शेतकऱ्यालाच मदत घ्यायलेत. आमची मागणी एकच आहे, आम्हाला एकरी 50,000 रुपये द्यावं शासनानं. असा भरपूर प्रचंड पाऊस झालेला आहे आणि सोयाबीन हे मातीमोल झालेलं आहे. याच्यात काहीच राहिलं नाही. आता शासनानं असं विनंती करावं की अशी कमीत कमी 50,000 रुपये एकरी द्यावं, आणि हे दिलं तरी त्याचं काही समाधान होऊ शकत नाही. शेतकऱ्याचं उगा लढलेली आशा पुसायचं काम आहे. संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, सेलगाव, नांदेड. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.